This recipe is available in Marathi as well as English. For English, refer description below a video to see the ingredients and procedure to follow. Thank you. नमस्कार, मी रेखाच किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण खमंग कुरकुरीत ओनियन रिंग्स आणि ब्रेड क्रम्स घरच्या घरी कसे करायचे हे पाहणार आहोत. ही एक अशी डिश आहे की आपण हॉटेलमध्ये जेवायला गेलो की हमखास मागवतोच. थंडीत, पावसाळ्यात गरमागरम चहा बरोबर अशा ओनियन रिंग्स खूपच टेस्टी लागतात. ब्रेड क्रम्स देखील घरी करायला खूपच सोपे आहे. आपण बाजारातून ब्रेड क्रम्सची किती महागडी पाकिटं आणतो, पण असे ब्रेड क्रम्स घरच्या घरी करून हवाबंद बरणीत किंवा झिपच्या पिशवीत ठेवून फ्रीजमध्ये ठेवले तर 1 ते 2 महिने चांगले राहतात. आणि काही महत्त्वाच्या टिप्स देखील पाहणार आहोत. चला तर आपण आता ओनियन रिंग आणि ब्रेड क्रम्स करण्यासाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया. या अगोदर आपण 142व्या एपिसोड मध्ये मसाला मिनी कांदे ही रेसिपी केली होती. तेव्हा आपण कांद्याचे आयुर्वेदिक दृष्ट्या कोणकोणते फायदे आपल्या शरीराला होतात हे जाणून घेतले आहे. आणि 147व्या एपिसोड मध्ये बिर्याणीसाठी वाळवून कांदा कसा स्टोर करून ठेवायचा हे देखील पाहिले आहे. ओनियन रिंग करण्यासाठी कांदे मोठे घ्यायचे, म्हणजे रिंग मोठ्या आकाराच्या होतात. रिंगची 1 सेंटीमीटर जाडी ठेवायची. जास्त पातळ किंवा जास्त जाड काप करायचे नाहीत. कांद्याचा जो भाग राहतो तो भाजीसाठी वगैरे वापरता येतो. मैद्याचे बॅटर जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करायचे नाही, दाटसर करायचे. ब्रेड क्रम्स करण्यासाठी फ्रेश ब्रेड घ्यायचा, त्याच्या कडा कापायच्या. कापलेल्या कडांचे देखील ब्रेड क्रम्स करून ठेवले तर चालते, परंतु रंग त्याचा थोडा सोनेरी होतो. जास्त प्रमाणात करून हवाबंद बरणीत किंवा प्लास्टिकच्या पिशवीत ठेवायचे आणि फ्रीजमध्ये ठेवायचे. 1 ते 2 महिने चांगले राहते. पावसाळ्यात, थंडीत चहा बरोबर ओनियन रिंग खूपच रुचकर लागतात आणि चहाची लज्जत वाढवतात. आपण आता साहित्य पाहूया. फ्रेश ब्रेड, फ्रीज मधलं थंड पाणीच घ्यायचं. तेल, 1 ते 1.25 कप चाळून घेतलेला मैदा, 4 कांदे. कांदे असे मोठ्या आकाराचे घ्यायचे म्हणजे काप मोठे होतात. 1 सेंटीमीटर जाडी ठेवायची कापांची. 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, 1 टीस्पून तेल, अर्धा टीस्पून मीठ, 1 टीस्पून लाल मिरची पूड, 1 टीस्पून मिरे पूड, 1 टीस्पून लसूण पेस्ट, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर आणि ओनियन रिंग. आपण आता ब्रेडचे लहान लहान तुकडे करून घेऊया. प्रथम आपण एक स्लाइस घेऊया आणि त्याच्या कडेच्या अशा कडा कापून काढूया. आपण आता हा मधला पांढरा भाग तेवढाच घेणार आहोत. याचे सुद्धा ब्रेड क्रम्स करता येतात, पण ते थोडे सोनेरी रंगावर होतात. या पद्धतीनं सगळ्याच स्लाइसचे असे तुकडे करून घेऊया आणि मिक्सरवरती याची जाडसर पूड करून घेऊया. ब्रेडचा असा जाडसर चुरा करून झाला. आपण आता एक पॅन गरम करायला ठेवूया. गॅसची फ्लेम स्लो ठेवूया आणि यामध्ये आता ब्रेडचा हा चुरा घालूया आणि असं खालीवर करत हलवत कुरकुरीत होईपर्यंत हे गरम करूया. याचा रंग बदलू द्यायचा नाही. बघा ब्रेडचा चुरा किती कुरकुरीत झाला आहे आणि कुरकुरीत ब्रेड क्रम्स किती छान तयार झाले आहेत.
बघा या पद्धतीनं कांद्याचे असे 1 सेंटीमीटर जाडीचे असे काप करून म्हणजेच रिंग करून घ्यायच्या. आणि ह्या सगळ्या कांद्याच्या मी रिंग करून घेतल्या आहेत. आता हे बाजूला ठेवूया आणि आपण आता मैद्याचं बॅटर तयार करूया. मैदा, यातला थोडा मैदा आपण कोरडा ठेवणार आहोत, नंतर आपल्याला लागणार आहे. हा मी 1 कप मैदा घेतला आहे. यामध्ये कॉर्न फ्लोअर, मीठ, बेकिंग पावडर, मिरेपूड, थोडी मिरेपूड ठेवणार आहे, मिरची पूड, लसूण पेस्ट, 1 टीस्पून तेल, हे मिक्स करूया. हे मिक्स करून झालं सगळं. यामध्ये फ्रीज मधलं हे थंड पाणी आहे. हे थंड पाणी घालत घालत थोडं थोडं घालायचं आणि बॅटर दाटसर करून घेऊया. यामध्ये गुठळ्या राहू द्यायच्या नाहीत. मैद्याचं बॅटर तयार करून झालं. बघा या पद्धतीने असं पाहिजे, असं एकसारखं धार लागली म्हणजे दाटसर झालं आहे. आपण आता हे बाजूला ठेवून देऊया आणि यातल्या कांद्याचे असे काप घेऊया आणि असं कोरड्या मैद्यात असं घोळवूया आणि बाजूला असं हे 2-3 मिनिटं ठेवून देऊया. या पद्धतीनं आपण सगळे काप मैद्यात घोळवून असे काढून ठेवूया. पॅन गरम करायला ठेवूया. यामध्ये तेल गरम करायला ठेवूया आणि सगळ्या कांद्याच्या रिंगना असं कोरड्या मैद्यात बुडवून झालं. आपण आता ब्रेड क्रम्स मध्ये थोडंसं मीठ आणि मिरेपूड घालूया आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया. तेल गरम झालं आहे का बघूया. तेल गरम झालं आहे. यातले कांद्याची रिंग घेऊया आणि अशी बॅटर मध्ये बुडवूया. जादाचं बॅटर थोडंसं गळू द्यायचं आणि आता ब्रेड क्रम्स मध्ये घालूया आणि ह्याच्यावर तसे ब्रेड क्रम्स सगळ्या बाजूने घालूया. या पद्धतीने असे ब्रेड क्रम्स लावून अशी रिंग तयार करायची आणि अशी डिश मध्ये ठेवूया आणि असं सगळ्याच रिंगना ब्रेड क्रम्स लावून असं 2-3 मिनिटं ठेवूया म्हणजे ब्रेड क्रम्स याला चांगले चिकटले जातील. हे बघा या पद्धतीने असं ब्रेड क्रम्स लावून असं 2-3 मिनिटं ठेवायच्या रिंग आणि अशा पद्धतीने कोट करून घ्यायचं. आपण आता तेलामध्ये रिंग सोडूया. तेल जास्त कडक करायचे नाही. गॅसची फ्लेम मीडियम टू स्लो ठेवूया आणि कुरकुरीत होईपर्यंत तळूया. आता रिंग तळून झाल्या. आता काढूया. असं डिश मध्ये टिश्यू पेपर घालून त्याच्यावरती काढायच्या. बघा कशा ओनियन रिंग तयार झाल्या आहेत. मस्तपैकी कुरकुरीत ओनियन रिंग आणि त्याचसोबत मस्तपैकी गरमागरम चहा. वाह क्या बात है, लाजवाब. अशा पद्धतीने कुरकुरीत खमंग ओनियन रिंग आणि ब्रेड क्रम्स घरच्या घरी तुम्ही जरूर करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडतील. लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्स मध्ये कमेंट टाका. पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपी घेऊन महत्वाच्या टिप्ससह. धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्थ रहा आणि आपले आरोग्य उत्तम ठेवा. Don't forget to like, share, comment and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.